प्रभातीचे रंग. लेखन शिवराज काटकर. निवेदन वरदा हसबनीस. सादर करते श्रीनिवास सरंडीकर. नमस्कार रसिका श्रोते हो, नमस्कार. आजच्या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकणार आहोत जयसिंगपूर जवळच्या अवघ्या 2 महिन्यांच्या गोजीरवाण्या चिमुकलीचा पराक्रम. तिच्या पराक्रमानं जगभरात आपली छाप सोडलीय. खरंय, मी बोलतेय आपल्या शेजारच्या हेरवाड तालुका शिरोळ इथल्या केवळ 2 महिने 16 दिवसांच्या शांभवी पाटील या चिमुकलीबद्दल. बघा ना, एखादं बाळ जन्मल्यानंतर पहिलं हसू देतं, डोळे उघडून आजूबाजूला पाहतं, कधी कधी लाडीक रडगाणं लावून आईबाबांना गुंतवून ठेवतं. एवढंच झालं तरी आईबाबा किती खुश होतात. पण ही शांभवी तर भारीच ठरलीय. फक्त 2 महिने 16 दिवसांची असताना तिनं पाठीवरून पोटावर पलटी मारलीय. ही पलटी म्हणजे केवळ घरातल्या लोकांना अरे वा काय गंमत आहे एवढं म्हणायला लावणारी गोष्ट नाही, तर ही गोष्ट नोंद झालीय थेट वर्ल्ड वाईड बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये. जगातली सर्वात लहान बॅक टू टमी रोल ओव्हर करणारी मुलगी म्हणून शांभवीचं नाव कोरलं गेलंय. 5 जून 2025 रोजी हेरवाड इथं शांभवीनं हा पराक्रम केला. संस्थेनं काटेकोर तपासणी केली, व्हिडिओ पुरावे तपासले आणि मगच तिच्या नावावर हा विक्रम अधिकृत केला गेला. आणि आता शांभवीला अमेरिकेतून आलेलं प्रमाणपत्र आणि मेडल अभिमानाने घरात शोभतंय. आईबाबांचं काय हो, ते तर डोळ्यात आनंदाश्रू घेऊन म्हणतात, आमच्या मुलीच्या या लहानशा हालचालीनं आम्हाला खूप मोठी प्रेरणा दिली. आता तुम्हाला वाटेल इतक्या लहान वयात असं कुणी करामत करतं का हो खरंच? अहो हो, जगभरात असे कितीतरी चिमुकले लहान वयात वेगवेगळे विक्रम करतात. केरळमधल्या इवान झॅन मेथर या चिमुकल्यानं फक्त 3 महिने 14 दिवसांच्या वयात असाच रोल ओव्हर करून विक्रम केला होता. काही लहान मुलांनी तर जगातील सर्वात लहान वयात पोहण्याचा विक्रम केलाय, तर काहींनी स्मरणशक्तीचे चमत्कार दाखवलेत. एवढ्या लहान वयात पाढे म्हणणं, देशांची नावं ओळखणं. एखादं बाळ 3 वर्षांचं असतानाच पियानो वाजवतं, तर कुणी 5व्या वर्षी योगासनं इतक्या सहज करतं की मोठ्यांनाही लाजवेल. म्हणजे खरं तर या लहानग्यांनी बॉर्न टू बी हाय हे घोषवाक्य अगदी कृतीनं जगाला पटवून दिलंय. आपण मोठे झाल्यावर खेळ, अभ्यास, स्पर्धा यात कुणाचा तरी विक्रम मोडायचा प्रयत्न करतो. पण ही मुलं, अहो त्यांनी तर खेळण्यात, हसण्यात, रडण्यातच विक्रम घडवून आणलेत. 2 महिन्याची बाळ जर पलटी मारून जगातला विक्रम करत असेल, तर उद्या ती मोठी झाल्यावर काय काय चमत्कार करेल बरं. खरं तर या पराक्रमांचा अर्थ काय, तर प्रत्येक बाळात जन्मतःच एक चमत्कारी ऊर्जा दडलेली असते. आईवडिलांचं प्रेम, जपणूक आणि योग्य संधी दिली तर ही मुलं फक्त घर उजळवत नाहीत, तर जगालाही आपल्याकडे पाहायला लावतात. शांभवी पाटील हिचं हे उदाहरण आपल्याला सांगतं की वय किती लहान किंवा मोठं आहे यानं काही फरक पडत नाही. इच्छा, जिद्द आणि कौशल्य यांचा संगम झाला की मोठी कामगिरी घडू शकते. जयसिंगपूर जवळच्या शिरोळ तालुक्यातल्या हेरवाड या छोट्याशा गावातून आलेली ही कहाणी आता जगभरात पोचलीय. शांभवी पाटील, 2 महिन्यांची ही लहान परी आज लाखो लोकांच्या चेहऱ्यावर हसू आणते, आश्चर्य निर्माण करते आणि आपल्याला सांगते, स्वप्न पहा, अगदी बाळपणी सुद्धा स्वप्न पहा. नन्हे मुन्ने बच्चे तेरी मुट्ठी में क्या है, नन्हे मुन्ने बच्चे तेरी मुट्ठी में क्या है, मुट्ठी में है तकदीर हमारी, मुट्ठी में है तकदीर हमारी, हमने किस्मत को बस में किया है, हमने किस्मत को बस में किया है. भोली भाली मत वाली आँखों में क्या है, भोली भाली मत वाली आँखों में क्या है, आँखों में झूमे उम्मीदों की दिवाली, आँखों में झूमे उम्मीदों की दिवाली, आने वाली दुनिया का सपना सजा है, आने वाली दुनिया का सपना. मुन्ने बच्चे तेरी मुट्ठी में क्या है, नन्हे मुन्ने बच्चे तेरी मुट्ठी में क्या है.
हमसे ना छुपाओ बच्चों, हमें तो बताओ, आने वाली दुनिया कैसी होगी समझाओ। हमसे ना छुपाओ बच्चों, हमें तो बताओ, आने वाली दुनिया कैसी होगी समझाओ। आने वाली दुनिया में सबके सर पे ताज होगा, आने वाली दुनिया में सबके सर पे ताज होगा। ना भूखों की भीड़ होगी, ना दुखों का राज होगा, ना भूखों की भीड़ होगी, ना दुखों का राज होगा। बदलेगा जमाना ये सितारों पे लिखा है, बदलेगा जमाना ये सितारों पे लिखा है। नन्हे मुन्ने बच्चे तेरी मुट्ठी में क्या है, नन्हे मुन्ने बच्चे तेरी मुट्ठी में क्या है। मुट्ठी में है तकदीर हमारी, मुट्ठी में है तकदीर हमारी। हमने किस्मत को बस में किया है, हमने किस्मत को बस में किया है। नन्हे मुन्ने बच्चे तेरी मुट्ठी में क्या है, नन्हे मुन्ने बच्चे तेरी मुट्ठी में क्या है। रसिका हो, महाराष्ट्राच्या कणाकणात जी लोकधारा वाहते, पोवाडे, भारूड, गोंधळ, लावणी, वाघ्या मुरळी, मंगळागौर, धोबी कोळी नृत्य, त्या परंपरांना आधुनिक व्यासपीठ देणारे आपल्या काळाचे श्रेष्ठ लोककलावंत महाराष्ट्रभूषण पद्मश्री शाहीर साबळे. त्यांच्या शाहिरीनं लोककला म्हणजे लोकांचा उत्सव हे प्रत्यक्ष घडवून दाखवलं. महाराष्ट्राची लोकधारा या त्यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्रातील असंख्य लोकनृत्य, गायन प्रकार एकत्र आले, रंगमंचावर फुलले आणि देशभर पसरले. शाहीर साबळे यांच्या शतकोत्तर जयंतीनिमित्त वाई तालुक्यातल्या एसर इथं 3 सप्टेंबर रोजी संकल्प कला स्पर्श सोहळा 2025 रंगतो आहे. पद्मश्री शाहीर साबळे प्रतिष्ठान आणि संकल्प न्यूज यांच्या संयुक्त विद्यमाने लोककलेचा रंगीबेरंगी जल्लोष, शाहिरी, गायन, नृत्य आणि त्यांच्या जीवनचरित्राचं प्रकाशन रसिकांना साक्षात अनुभवायला मिळणार आहे. शाहिरांनी लोकजीवन, विनोद, सामाजिक निरीक्षण यांची सांगड घालून भारुडाला प्रखर अभिव्यक्ती दिली. विंचू चावला यासारखी लोकप्रिय सादरीकरणं आजही गावोगावी रंगतात. लोकभाषेतील खुमासदार विनोद, लयबद्ध कथन आणि मंचावरचा त्यांचा धडाका, हे सगळं एकत्र येऊन लोककलेला नवी उंची मिळाली. त्यांच्या इतर गाजलेल्या रचनांमध्ये जेजुरीच्या खंडेराया, आधी गणाला नमन, 800 खिडक्या 900 दारं अशी कितीतरी गाणी रसिकांच्या ओठांवर आजही आहेत. आणि अर्थातच महाराष्ट्राच्या अभिमानाचं प्रतीक ठरलेलं गीत जय जय महाराष्ट्र माझा, या गीताची धून आणि शब्दांनी राज्याचा आत्मगौरव उंचावला. हे गीत सरकारी कार्यक्रमांपासून शाळा मंडळांपर्यंत सर्वत्र दुमदुमत राहिलं आहे. महाराष्ट्राची लोकधारा या शाहिरांच्या दांडग्या उपक्रमानं लावणी, बाळी नृत्य, कोळी धोबी नाच, गोंधळ, वाघ्या मुरळी अशा असंख्य प्रकारांना नवजीवन दिलं. फिरत्या फंडांपासून व्यावसायिक रंगमंचांपर्यंत त्या कलांना नवा श्वास मिळाला. पुढं त्यांच्या कुटुंबियांनीही हा सांस्कृतिक वारसा जोपासला. लोकधारा हे नावच लोककलांच्या महाउत्सवाचं प्रतीक बनलं. अलीकडेच राज्य सरकारनं मुंबईतील पु ल देशपांडे कला अकादमी इथं प्रायोगिक कलांचं संशोधन केंद्र उभारण्याची घोषणा केली आहे आणि ते शाहीर कृष्णराव साबळे यांच्या नावानं समर्पित करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातील शाहिरी, पोवाडा, जागरण, गोंधळ, तमाशा, भारूड, कीर्तन यासह विविध लोककला परंपरांचं शास्त्रीय वर्गीकरण, डॉक्युमेंटेशन करण्याचा हा महत्वाकांक्षी उपक्रम आहे. लोकधारेच्या शास्त्रीय अभ्यासाला हा मोठा हातभार ठरणार आहे आणि हीच शाहिरांच्या वारशाला खरी मानवंदना आहे. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. वरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी, वरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी. एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी, एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी. हिमथडीच्या तट्टानाया,
खडीच्या तट्टानाया यमुनेचे पाणी पाजा. महाराष्ट्र माझा, जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. भीतीन आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा. भीतीन आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा. आसमानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा. आसमानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा. सह्याद्रीचा सिंह गरजतो, सह्याद्रीचा सिंह गरजतो शिवशंभू राजा. दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा. जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. मंडळी, आता वळूया मराठी रंगभूमीच्या सुवर्णस्वरांकडे. पद्मश्री जयमाला शिलेदार. तब्बल 5 दशकांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी हजारो प्रयोगांनी नाट्यसंगीताला जनमानसात घर करून दिलं. संगीत सौभद्र, संगीत मानापमान, संशय कल्लोळ यासह नाट्यसंगीताच्या अपारंपरिक रंगछटांना त्यांनी आवाज दिला. स्त्री पात्रांना अभिजात शालीनता आणि सुरेल तेज दिलं. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त मराठी रंगभूमी, पुणे आणि गंधर्वभूषण जयराम शिलेदार संगीत नाट्यसेवा ट्रस्टतर्फे वर्षभर कार्यक्रमांची मालिका सजत आहे. 21 ऑगस्ट रोजी स्वरमाऊली जयमाला या ध्वनिचित्रफितीच्या उद्घाटनानं या उपक्रमाची सुरुवात आणि 24 ऑगस्ट रोजी पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात तब्बल 5 तासांचा संगीत सौभद्र हा रंगभूमीच्या इतिहासात नोंद राहील असा दीर्घ प्रयोग. यानंतर दर महिन्याला तो राजहंस एक, अष्टनायिका, नाट्यसंगीतातील लोकधारा, रंगभाषा, स्वरवंदना अशा बहारदार कार्यक्रमांची मेजवानी रसिकांना लाभणार आहे. एकीकडे लोकधारेचा उत्फुल्ल जल्लोष आणि दुसरीकडे नाट्यसंगीताची माधुर्यपूर्ण शालीनता. मंडळी, हेच तर महाराष्ट्र संस्कृतीचे 2 अखंड प्रवाह. शाहीर साबळेंनी लोककला घराघरात नेली. भारूड पोवाड्यांना नव्या पिढीसमोर उभं केलं. विंचू चावलासारख्या सादरीकरणांनी विनोद उपरोधात समाजधारणा मांडल्या. तर जयमाला शिलेदार यांनी स्वरांच्या पंखांवरून रसिकांना भावविश्वात नेलं. रंगमंचावरची त्यांची उपस्थिती म्हणजे सुरेल अभिनयाचं पाठ्यपुस्तकच. चला तर 3 सप्टेंबरला एसरवाई इथं संकल्पकला स्पर्श सोहळा 2025 हा लोकधारेचा उत्सव अनुभवूया आणि 21 ते 24 ऑगस्ट दरम्यान पुण्यात सुरू होणाऱ्या जयमाला ताईंच्या जन्मशताब्दी उपक्रमांमध्ये नाट्यसंगीताची माधुरी पुन्हा उराशी बाळगूया. शाहीर साबळे आणि जयमाला शिलेदार या 2 महान व्यक्तिमत्वांना आपली कृतज्ञ श्रद्धांजली. प्रभातीचे रंग हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून आपण ऐकत आहात. मंडळी, महाराष्ट्र ही संतांची भूमी. संत तुकडोजी महाराज, संत गाडगेबाबा, आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांचं मार्गदर्शन तसंच लोकनेते आबा पाटील यांची कार्यतत्परता या सर्वांच्या प्रेरणेतून राज्यात ग्रामविकासाच्या चळवळी नेहमीच उभ्या राहिल्या. आज पुन्हा एकदा तशीच लोकचळवळ घडवण्याचा संकल्प मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान या नव्या उपक्रमातून होत आहे.
या अभियानाची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवशी म्हणजेच 17 सप्टेंबरपासून होत आहे. संपूर्ण 90 दिवस राज्यातील ग्रामपंचायत, पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदा एकमेकांशी स्पर्धा करतील. विकास, स्वच्छता, पाणी व्यवस्थापन, रोजगार निर्मिती, महिला सक्षमीकरण अशा निकषांवर ही स्पर्धा असेल. सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या संस्थांना मिळतील एकूण 290 कोटी रुपयांची भरघोस बक्षिसं आणि राज्यात अव्वल ठरणाऱ्या ग्रामपंचायतीला तर मिळणार आहेत तब्बल 5 कोटी रुपये. महाराष्ट्रात यापूर्वीही अशा लोकचळवळी उभ्या राहिल्या. संत गाडगेबाबा आणि संत तुकडोजी महाराज यांच्या स्वच्छता चळवळींनी गावोगावी स्वच्छतेचं महत्त्व पटवून दिलं. त्यांच्या प्रेरणेचा आधार घेत राज्याचे तत्कालीन ग्रामविकास मंत्री RR आबा पाटील यांनी गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान, तुकडोजी ग्रामविकास योजना, यशवंतराव चव्हाण पंचायत राज स्पर्धा अशा योजनांना आकार दिला. या योजनांमुळे गावातल्या तरुणाईला नवी उमेद मिळाली. स्वच्छता ही केवळ सरकारी योजना न राहता लोकांच्या सवयीचा भाग झाली. गावागावांनी आपले तंटे मिटवले. तंटामुक्त चळवळीला वेग आला. आदर्श गावांची परंपरा सुरू झाली. मंडळी, हीच ती चळवळ जिची दखल संपूर्ण देशानेच नाही तर जागतिक स्तरावर घेतली गेली. महाराष्ट्रातील गावांनी दाखवून दिलं की लोकसहभाग, श्रमदान आणि एकत्रित प्रयत्नांमुळे कोणतंही अशक्य कार्य शक्य होतं. शक्ती तुमच्यात आहे, फक्त ती जागी करा. RR आबा पाटील यांनी लोकांना दिलेला हाच विश्वास आजही तितकाच महत्त्वाचा आहे. शासनाची योजना तेव्हा लोकांच्या हातातली क्रांती झाली आणि आज पुन्हा तसाच इतिहास घडवण्याची वेळ आली आहे. आज सुरू होत असलेलं मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान ही केवळ योजना नाही तर गावोगाव उठून उभं राहणाऱ्या जनतेचा संकल्प आहे. या अभियानाचं मूल्यमापन होईल ते लोकाभिमुख प्रशासन, करवसुली, पाणी व्यवस्थापन, स्वच्छता आणि पर्यावरण, आरोग्य, शिक्षण आणि महिला सक्षमीकरण तसंच रोजगार निर्मिती या घटकांवर. गावांचा विकास होईल म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राचा विकास होईल आणि महाराष्ट्राचा विकास होईल म्हणजे भारताची ताकद अधिकच वाढेल. गावांच्या समृद्धीसाठी सुरू झालेला हा उपक्रम केवळ पुरस्कारांसाठी नसून भावी पिढ्यांसाठी टिकाऊ विकास घडवण्याचा आहे. गावचं पाणी, गावची शाळा, आरोग्य केंद्र, पशुवैद्यकीय दवाखाने, अंगणवाड्या या सगळ्या गोष्टी सक्षम झाल्या तरच गाव खऱ्या अर्थानं आदर्श बनेल. महाराष्ट्रातील प्रत्येक गावाला या अभियानात सहभागी होऊन आदर्श घडवायची संधी आहे. जसं गाडगेबाबांनी सांगितलं होतं, स्वच्छता हीच खरी देवपूजा. तसंच यशवंतराव चव्हाणांनी सांगितलं, लोकशाही ही केवळ राजकीय नसून सामाजिक आणि आर्थिक समतेचीही असते. याच परंपरेला पुढे नेत मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान ही एक नवी लोकचळवळ ठरो. हाच संकल्प आणि याच शुभेच्छा. साथी हाथ बढ़ाना साथी रे, साथी हाथ बढ़ाना साथी रे, साथी हाथ बढ़ाना, साथी हाथ बढ़ाना, एक अकेला थक जाएगा मिलकर बोझ उठाना. साथी हाथ बढ़ाना, साथी हाथ बढ़ाना, एक अकेला थक जाएगा मिलकर बोझ उठाना. साथी हाथ बढ़ाना, साथी हाथ बढ़ाना साथी रे, साथी हाथ बढ़ाना साथी रे, साथी हाथ बढ़ाना साथी रे. हम मेहनत वालों ने जब भी मिलकर कदम बढ़ाया, सागर ने रास्ता छोड़ा पर्वत ने शीश झुकाया. फौलादी है सीने अपने, फौलादी है बाहें, फौलादी है सीने अपने, फौलादी है बाहें. हम चाहें तो पैदा कर दें चट्टानों में राहें, हम चाहें तो पैदा कर दें चट्टानों में राहें. साथी हाथ बढ़ाना, साथी हाथ बढ़ाना, एक अकेला थक जाएगा मिलकर बोझ उठाना. साथी हाथ बढ़ाना, साथी हाथ बढ़ाना साथी रे, साथी
साथी हाथ बढ़ाना साथी रे. श्रोते हो, बालपणीचे लपंडाव, गोट्या, लगोरी, पगडे, चौकाबारा हे खेळ आठवत आहेत ना? पण आजच्या डिजिटल युगात मोबाईल, व्हिडिओ गेम्स, टीव्ही यामुळं असे खेळ मुलं विसरत चालली आहेत. काही खेळ तर लुप्त झाले की काय असं वाटतं. पण याच काळात बंगळुरूमधील तनुश्री SN आणि शशिशेखर S हे दाम्पत्य आपली संस्कृती जपण्यासाठी एक वेगळं काम करतायत. हे दोघंही IT इंजिनियर. 2013 आई झाल्यानंतर तनुश्रीला जाणवलं की आजच्या मुलांना आपल्या पारंपरिक खेळांची ओढच उरली नाहीये. म्हणून तिनं मुलांसाठी स्वतःच पगडे, चौकाबारा, गंजिफा असे खेळ बनवले. हे खेळ लोकांना एवढे आवडले की त्याच्यासाठी ऑर्डर्स येऊ लागल्या. लोकांचा प्रतिसाद पाहून त्यांनी आपली IT नोकरी सोडली आणि रोल द डाईस ही कंपनी सुरू केली. या कंपनीत केवळ खेळ बनवले गेले नाहीत, तर त्यांचा इतिहास, नियम शोधून काढले गेले. मंदिरे, गावातील वडीलधारी मंडळी यांच्याकडून माहिती गोळा केली गेली. खेळ पर्यावरणपूरक साहित्य वापरून अधिक टिकाऊ केला गेला. आज त्यांच्या कलेक्शनमध्ये पगडे, चौकाबारा, गंजिफा, रामायण पझल, मोदक रेस अशा अनेक नावांसह 17हून अधिक खेळ आहेत. 2019 त्यांनी ऑनलाईन स्टोअर सुरू केलं. नंतर Amazonवर उत्पादनं विक्रीला लावली. 2022 म्हैसूरमध्ये अनुभव केंद्र उघडलं, जिथं लोक प्रत्यक्ष खेळ खेळू शकतात. आज हजारो मुलं आणि पालक हे खेळ शिकतायत. या खेळांमुळे स्मरणशक्ती वाढते, कुटुंबातले सदस्य एकत्र बसून वेळ घालवतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपली संस्कृती जिवंत राहते. या कामाची दखल घेत 2023 त्यांना स्टार्टअप कर्नाटका इलेव्हेट पुरस्कारानं गौरवण्यात आलं. तर श्रोते हो, मोबाईलच्या खेळात रमलेल्या आजच्या पिढीला पुन्हा पारंपरिक खेळांची गोडी लावण्याचं मौल्यवान काम तनुश्री आणि शशिशेखर करतायत. आणि खरंच आपल्या खेळांची ओळख पुढच्या पिढीला करून देणं ही आपलीही जबाबदारी आहे, हो ना? पुस्तक नंतर वाचा, आता खेळानाचा, खेळानाचा. पुस्तक नंतर वाचा, आता खेळानाचा, खेळानाचा. मी बाई फुलराणी गाईन सुंदर गाणी. मी बाई फुलराणी गाईन सुंदर गाणी. फुले परा परवेचा, आता खेळानाचा. पुस्तक नंतर वाचा, आता खेळानाचा, खेळानाचा. फुलपाखरू आले, मला हळूच म्हणाले. काय सांगणार? फुलपाखरू आले, मला हळूच म्हणाले. तू राजा रानाचा, तू राजा रानाचा, आता खेळानाचा. पुस्तक नंतर वाचा, आता खेळानाचा, खेळानाचा. श्रोते हो, आता बोलणार आहोत इंग्रजी साहित्य क्षेत्रातल्या बुकर पुरस्कारांबद्दल. बुकर पुरस्कार ही लेखकांच्या जगातली मोठी महत्वाकांक्षा, मोठं स्वप्न. नुकतीच बुकर पुरस्कारांची प्राथमिक म्हणजेच लॉंग लिस्ट जाहीर झाली आणि या यादीत भारतीय वंशाच्या लेखिका किरण देसाई यांचं नवं पुस्तक लोनलीनेस ऑफ सोनिया अँड सनी याची निवड झालीय. तब्बल 19 वर्षांनी त्यांना बुकर मिळण्याची शक्यता आहे बरं का. याचबरोबर आणखी एक आनंदाची बातमी की अनुवादासाठी दिला जाणारा मॅन बुकर इंटरनॅशनल पुरस्कार यंदा मिळालाय बानू मुश्ताक यांना. त्यांच्या हार्ट लॅम्प या कन्नड कथासंग्रहाच्या इंग्रजी अनुवादाला हा पुरस्कार मिळालाय. आता थोडं मागे वळून इतिहास बघूया. बुकर पुरस्कार सुरू झाले 1970 तेव्हा एवढा गाजावाजा नसायचा. पण 80च्या दशकात हळूहळू बोलबाला सुरू झाला आणि मग 2010 नंतर तर बुकर मिळवणं म्हणजे लेखकांसाठी मोठं यश मानलं गेलं. हे का घडलं असावं बरं? कारण बुकरचं वैशिष्ट्य असं आहे की ते फक्त विजेत्याला पारितोषिक देत नाहीत, तर आधी 5-6 पुस्तकं नॉमिनेट करतात.
त्यामुळं या सगळ्यांची चर्चा होऊ लागते आणि शेवटी विजेत्या कादंबरीविषयी तर काय सांगावं. आणि हो, बुकरची एक अटही खूप खास होती. फक्त इंग्रजीत मूळ लिहिलेल्या कादंबरीलाच बुकर मिळायचा. त्यामुळं गॅब्रिएल गार्सिया मार्केजसारख्या जगप्रसिद्ध लेखकांनाही बुकर मिळाला नाही, कारण त्यांचं मूळ लेखन स्पॅनिशमध्ये होतं. पण या नियमातल्या चौकटीतही अनेक दिग्गजांना बुकर मिळालं. उदाहरणार्थ सलमान रश्दींचं मिडनाईट्स चिल्ड्रन, अरुंधती रॉय यांचं गॉड ऑफ स्मॉल थिंग्स. मंडळी, अरुंधती रॉय यांना जेव्हा हा पुरस्कार मिळाला तेव्हा रक्कम होती तब्बल 7 लाख रुपये. 90च्या दशकात ही खूप मोठी रक्कम मानली जायची. भारतीय लेखकांचा इंग्रजी लेखनाचा इतिहास मोठा आहे. मुल्कराज आनंद, R.K. नारायण यांच्यापासून सुरुवात झाली, पण गंमत बघा, त्यांना परदेशात कौतुक झाल्यावरच आपल्याकडे चर्चा व्हायची. टागोरांचंच उदाहरण घ्या. गीतांजली इंग्रजीत आली, W.B. येट्सनं तिला प्रसिद्ध केलं आणि मगच टागोरांना नोबेल मिळालं. पण 90च्या दशकात खऱ्या अर्थानं इंग्रजीत लिहिणाऱ्या भारतीयांची एक मांदी आळी तयार झाली. विक्रम सेठ, अमिताव घोष, विक्रमचंद्रा, अमित चौधरी हे सगळे जागतिक पातळीवर गाजले. यंदाच्या बुकर लॉंग लिस्टमध्ये 13 कादंबऱ्या आहेत. सप्टेंबरमध्ये त्यातून शॉर्टलिस्ट जाहीर होईल आणि नोव्हेंबरमध्ये ठरेल अंतिम विजेता. बुकरचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांची निवड समिती. ती काही गुप्त नसते. लेखक आणि कादंबरीकारच या समितीत असतात. आणखी एक फायदा हा की नॉमिनेट झालेल्या पुस्तकांची स्पेशल एडिशन छापली जाते. त्यामुळं लेखकांची प्रसिद्धी आणि आर्थिक स्थिती हे दोन्ही सुधारतं. पण इंटरनॅशनल बुकर थोडा वेगळा आहे. यात मूळ इंग्रजीत असणं बंधनकारक नाही. म्हणूनच बानू मुश्ताक यांच्या हार्ट लॅम्प या कन्नड कथासंग्रहाच्या अनुवादाला हा पुरस्कार मिळाला. बानू मुश्ताक या सामाजिक राजकीय कार्यकर्त्या असून गेल्या काही वर्षात त्यांचं लेखन चर्चेत आहे. आता एक प्रश्न, बुकर समिती काय बघते नेमकं? फक्त कथा? तर नाही. कथा आणि शैली या दोन्ही गोष्टी बुकर समितीकडून तपासल्या जातात. उदाहरणार्थ मिडनाईट्स चिल्ड्रन या कादंबरीत मॅजिक रिअलिझम म्हणजे वास्तवात कल्पनारम्य मिसळून लिहिण्याची पद्धत. मिल्कमन या कादंबरीत तर एकाही पात्राचं नाव नाही, फक्त त्यांच्या वैशिष्ट्यांवरून वर्णन केलं गेलंय. आता अशा शैलींवर टीकाही झाली. पण वादविवाद झाले तरी हे नक्की की बुकर पुरस्कार लेखकांना जागतिक कीर्ती, स्थैर्य आणि वाचक वर्ग देतो. तर मंडळी, यंदा बुकरचं पारितोषिक कोणाला मिळतंय हे बघणं उत्सुकतेचं ठरेल. किरण देसाई परत चमकतील की एखादा नवा चेहरा पुढे येईल, लवकरच कळेल. जय शारदे वागीश्वरी, जय शारदे वागीश्वरी, विधि कन्यके विद्याधरी, वागीश्वरी वागीश्वरी. जय शारदे वागीश्वरी, जय शारदे वागीश्वरी.
याबरोबरच आजचा प्रभातीचे रंग हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. पुन्हा भेटू. नमस्कार. प्रभातीचे रंग. लेखन शिवराज काटकर. निवेदन वरदा हसबनीस. सादर करते श्रीनिवास सरंडीकर.